तर आज आम्ही गेलो होतो पहाडांमध्ये एका अशा ठिकाणी ज्याचं नाव तुम्ही पण कधी ना कधी ऐकलंच असेल. तर जय श्रीराम मंडळी, काय म्हणता मग, कशा आहे तुम्ही? तर आज आपल्या घराकडे आणली होती पण लहान लहान मुलांना कावड. पाहणं एक बार त्यांचं स्वागत करण्यासाठी किती मोठी गर्दी जमेल आहे. लहान लहान पोरं आले जोशमध्ये आणि निघाले पळत. त्यावेळी पटकन पळत मी गेलो घरी, सटकन कपडे बदलले आणि आता आम्ही तिघं चाललो पहाडांमध्ये घुमेले. कारण की आता हे दोघं घेतात आता संन्यास. गाडीला 7 वाजता घेतलं. सर्वात पहिले तर आम्ही धोपेश्वर मध्ये आलो. म्हटलं कसं पहिले महादेवांचे दर्शन करू, बाकीचा रस्ता पुढे पाहू. पण कायचं म्हटलं आता यांना दोष देऊन काही फायदा नाहीये. पटकन सटकन आम्ही मंदिरात आलो, शांततेत दर्शन घेतले आणि बाहेर आलो. तेवढ्यात आमच्या पोटात कावडे खाव खाव करायला लागले. तर माया तर उपास होता, पण या दोघांना टाईट नाश्ता केला. त्याबादी हे आली गाडी आणि तिले पाजले विदेशी. पटकन आम्ही गाडी काढली आणि टरकन आम्ही कुऱ्यामध्ये आलो. कुऱ्याला टर्न मारून आम्ही टाकली गाडी वडोदरा रस्त्यावर आणि सुडेगाव पार करून आम्ही लागलो पहाडपट्टीच्या रस्त्यानं. अचानकच पोरं मले पण कुद्याला लागले. समजलं वाटते त्यांना की मलकापूरचा महेश भासाकडे आला. त्याबादी थेट आम्ही येऊन पोहोचलो श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ संस्थान इथे. तर आता याच्या पुढे आणखी काय काय होते आणि आपण कुठे कुठे फिरतो